ट्राय हॅकमेवरचे काही पाथ्स आहेत शिकण्यासाठी, लर्निंग पाथ्स, आणि त्यांच्या वरचीवर नवीन नवीन लर्निंग पाथ्स येत राहतात. जसं ज्युनियर पेनिट्रेशन टेस्टर नावाचा एक लेटेस्ट पाथ आहे, आणि त्याच्यामध्ये मी आत्ताच एनरोल केलेला आहे. आय एम नॉट शुअर तो पेड आहे का फ्रीमध्ये आहे, बिकॉज माझं व्हर्जन ऑलरेडी पेड आहे, तर आपण त्यामध्ये जातोय. बघूया त्यांचं म्हणणं काय आहे, ठीक आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आपला हा जो प्री सिक्युरिटी पाथ आहे, त्यांचं म्हणणं आहे की यू नीड अ बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ फंडामेंटल कम्प्युटिंग प्रिन्सिपल्स अँड ब्रॉड अंडरस्टँडिंग ऑफ द डिफरंट एरियाज ऑफ सायबर सिक्युरिटी टू कम्प्लीट दिस पाथवे. म्हणजे तुम्ही हा ज्युनियर पेन टेस्टरचा पाथ करू शकता, पण त्याच्या आधी त्यांची रिक्वायरमेंट आहे की आपल्याला काही प्री सिक्युरिटीचे पाथवे झाले पाहिजे किंवा बेसिक्स आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्याच्याशिवाय हा पाथ पूर्णतः समजणं खूप अवघड जाईल, ठीक आहे. त्याचे प्री रिक्विसिट एकदा आपण बघून घेऊया. तुम्ही जर शिकला असाल स्वतःहून याच्याविषयी तर व्हेरी गुड, नसेल शिकला असाल तर आपण एकदा हे बघूया, ठीक आहे. पहिला पाथ आहे प्री सिक्युरिटीचा पाथवे आहे, आणि दुसरा आहे जो सिक्युरिटी 101 आहे तो, ठीक आहे. जुनं बघूया आपण. प्री सिक्युरिटीच्या पाथमध्ये त्यांनी एक्झॅक्टली आपल्याला सांगितलं काय, ठीक आहे. प्री सिक्युरिटीच्या पाथमध्ये लगभग 7 मॉड्यूल आहेत आपल्यासाठी. हँड्स ऑन लॅब्स 31 आहेत, आणि डिफिकल्टी लेवल खूप इझी आहे. त्यांचं म्हणणं आहे की आपल्याला सिक्युरिटीमध्ये एंट्री मारण्यासाठी, लेट्स से युअर ॲब्सोल्यूट बिगिनर इन सायबर सिक्युरिटी एरिया, तर त्या एरियामध्ये आपल्याला प्रवेश करण्याच्या आधी आपल्याला काय माहिती असावं. सो त्यांच्या मते फ्रॉम कम्प्युटर बेसिक्स अँड युअर फर्स्ट लाईन ऑफ कोड टू नेटवर्किंग अँड सायबर अटॅक्स अँड डिफेन्सेस, दिस इज वेअर युअर सायबर सिक्युरिटी जर्नी बिगिन्स, ठीक आहे. सुरुवात करू शकतो आपण. एकदा याच्यामध्ये एनरोल करून घेऊया, आणि एकदा ह्यामध्ये आपण काय एनरोल केलात त्यामध्ये काय काय आहे एकदा शिकून घेऊया. एकदा ओव्हरव्ह्यू बघून घेऊ आपण सुरुवात करण्याच्या आधी. आणि आपल्याला ही इच्छा अशी होती, जेव्हा आपण लास्ट टाइम याला सुरुवात केली होती, या पाचसाठी एनरोल केलं होतं, 2 जुलै पर्यंत आपल्याला कम्प्लीट करायचं होतं. टार्गेट इज व्हेरी व्हेरी अम्बिशियस, इट्स लुकिंग लाईक नॉट पॉसिबल. ठीक आहे, प्रयत्न करायला काय हरकत आहे. एकदा क्लासिक व्ह्यू बघून घेऊया. हा गेमिफाईड व्ह्यू टाईप आहे, खूप सुंदर दिसतोय, तुम्हाला हे नक्की करायला पाहिजे. इन्फॉर्मेशन समजण्यासाठी मी फक्त क्लासिक व्ह्यू मध्ये घेतोय. सुरुवात आहे इंट्रोडक्शन टू सायबर सिक्युरिटी. नेमकं सायबर सिक्युरिटी काय आहे, त्यामध्ये काय शिकवलं जाईल, काय केलं जाईल, ज्यामध्ये बेसिक वेगवेगळ्या 4 रूम आहेत. एक ऑफेन्सिव्ह सिक्युरिटीचा रूम, दुसरा डिफेन्सिव्ह सिक्युरिटीचा, म्हणजे अटॅक कसा करायचा, आणि अटॅक केला तर दुसऱ्या साईडने त्याला रोखायचं कसं. जेव्हा आपल्याला अटॅक करायचा कसं समजलं, त्याचं त्याच्यापासून आपला स्वतःचा बचाव कसा करायचा समजला आपल्या इंडस्ट्रीचा, त्याच्यानंतर समजेल की ह्या दोन्हीपैकी आपल्याला करिअर कोणतं निवडायचं सायबर सिक्युरिटीमध्ये. आणि एकदा का ह्या 3 गोष्टी समजल्या आपल्याला, जस्ट एक रिकॅप समजून घ्यायचा आहे, ठीक आहे. हा झाला पहिला पार्ट. दुसरा पार्ट आहे नेटवर्क फंडामेंटल्स. एकदा आपल्याला माहिती झालं काय करायचं, मग त्यामध्ये आपल्याला काही बेसिक्स असतात. प्रत्येक ठिकाणी आपण कुठलीही गोष्ट, व्यायाम जरी करायला गेलात तरी आवश्यक असतं सुरुवातीला काही बेसिक करणं. आपले वॉर्मअप शिकावे लागतात, आपल्याला छोटे छोटे व्यायाम शिकावे लागतात, की बायसेप साठी काय करावं लागेल, ट्रायसेप साठी काय करावं लागेल, लेग डे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी एका एकाने समजून जातात. त्याचसाठी सायबर सिक्युरिटीमध्ये आपल्याला काम करण्याच्या आधी सुद्धा काही बेसिक्स, आपले स्ट्रेंथ स्ट्रॉंग असले पाहिजे. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं बेसिक्स आहे नेटवर्किंग. नेटवर्किंग असं समजू शकता की तुम्ही नेटवर्किंग नाही आलं म्हणजे तुम्ही पोहायला गेलात आणि तिथे पाणीच नाही. एक्झॅक्टली ह्या लेवल पर्यंत तुम्ही नेटवर्किंग आणि सायबर सिक्युरिटीला इंटरलिंक करू शकता, कारण त्याच्याशिवाय अर्थच नाही काही, ठीक आहे. त्यामध्ये समजून पहिला भाग आहे की नेटवर्किंग एक्झॅक्टली आहे काय. इंट्रो टू लोकल एरिया नेटवर्क, म्हणजे आपल्या घरातलं वायफाय वगैरे. OSI मॉडेल. आता कसं आहे की सपोज कुठलीही इंटरनेट समजा, किंवा कुठलीही एखादी गोष्ट संरचना एका जागी येते, त्या गोष्टी टिकून राहण्यासाठी किंवा त्या गोष्टी तशाच वर्क कराव्यात म्हणून काही नियमावली घालून दिलेली असते. सो ते नियम म्हणजे हे मॉडेल्स आहेत. जसं CBS, आपलं सिलेबस समजून घेऊ शकतो आपण, CBSE असेल, ICSE असेल, वगैरे वगैरे, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचे छोटे छोटे पार्ट्स कोणते आहेत, पॅकेट्स काय असतात, फ्रेम्स काय असतं, मग आपलं नेटवर्क आपण म्हणजे एक्सटेंड कसं करू शकतो, एक्सपांड करू शकतो, आणि नेटवर्क पासून आपलं इंटरनेट कसं बनतं, ठीक आहे. हे झाल्याच्या नंतर आपला तिसरा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे, तो म्हणजे हाऊ द वेब वर्क्स. एकदा का आपल्याला नेटवर्क माहिती झालं, मग आपल्याला त्या नेटवर्क थ्रू ज्या काही गोष्टी आपल्याला ऍक्सेस होतात ते पण समजून घ्यावं लागेल. की आपल्याला जे काही समोर, आता हा जो UI दिसतो याच्या मागे बॅकएंड काय आहे, डेटाबेस काय आहे, समोर काय दिसतं,
सो हे जे वेब कसं काम करतं हे पण आपण यामध्ये समजून घेऊ शकतो. त्याच्यानंतर कम्प्युटरचे फंडामेंटल्स. आता ह्या वरवरच्या गोष्टी झाल्या आधीच्या. एकदा का तुम्हाला वरवरच्या गोष्टी समजल्या, मग आतमध्ये एक्झॅक्टली कसं असतं, की कम्प्युटर सिस्टीम्स कशा असतात, वेगवेगळे कम्प्युटरचे टाईप कोणते असतात. तुम्ही समजू शकता की तुमच्या हातामध्ये जो मोबाईल आहे तो पण कम्प्युटर मानला जातो, लॅपटॉप पण कम्प्युटर मानला जातो, किंवा एखादी खूप स्मार्ट डिव्हाइस असेल तुमच्या घरामध्ये. जो स्मार्ट टीव्ही आहे माझ्या मते तो पण एक टाईपचा कॉम्प्युटरच आहे, कारण ते पण त्याचे काही कामं करतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण एखाद्या गोष्टीची इन्फॉर्मेशन मागवतो. माझ्याकडे हॅक कुठून आलं? मी जर क्लायंट असेल, तर माझ्यासाठी हे ट्राय हॅक मी एक सर्व्हर आहे. कुठून तरी मला माझ्याकडे इन्फॉर्मेशन मला भेटत आहे. ठीक आहे. तर माझ्यासाठी ट्राय हॅक मी हा सर्व्हर झाला, आणि हा जो UI दिसतोय तो क्लायंट झाला, हे वेबसाईट किंवा हे ब्राउझर माझं. ठीक आहे. व्हर्च्युअलायझेशन टेक्नॉलॉजीज असतात, ज्याला आपण व्हर्च्युअल सिस्टीम म्हणू शकतो, किंवा व्हर्च्युअल म्हणजे जे आपल्याला माहिती नाही पण ते आपण वापरू शकतो, किंवा ज्याचं फिजिकल ऍक्सेस नाही पण ते वापरू शकतो आपण. अशा गोष्टी. क्लाउड कम्प्युटिंग काय असतं, हे सगळे बेसिक्स आहेत कम्प्युटरच्या फंडामेंटल मध्ये. जेव्हा कम्प्युटरचे फंडामेंटल समजतील तेव्हा अजून डीप मध्ये जावं लागेल, की कम्प्युटर नेमकं वर्क कशावर करतं. आपल्याला ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये सध्या फक्त विंडोज, लिनक्स आणि मॅक तीनच माहिती आहे. अँड्रॉइड मोबाईल मध्ये जे वापरतो आपण, ते अँड्रॉइड जरी असले तरी त्याचा बेस लिनक्स आहे. अशा भरपूर साऱ्या ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत. ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे एखादी गोष्ट ऑपरेट करण्यासाठी जी आपल्याला सिस्टम लागते, जे बनलेली आहे सिस्टम. समजा आपल्याकडे वेगवेगळ्या निवडणुका होतात, त्याच्यासाठी सिस्टम बनलेली आहे. पंचायत राज बनते, पंचायत राज पासून तुम्ही जिल्हा परिषद वरती जाता, वगैरे वगैरे. लेवल्स खूप असतील. ठीक आहे. त्या पद्धतीनं. सो त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे, की आता आपण एका ग्रॅन्युलर लेवलवरती गेलात, की सॉफ्टवेअरची ही सिस्टम काय, मग त्याच्या मधल्या आतली गोष्ट कोणती, की हे सॉफ्टवेअर कसं असतं. सॉफ्टवेअरसाठी हे जे तुम्ही ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे खूप साऱ्या ग्रुप ऑफ सॉफ्टवेअर पासून बनलेलं एक खूप मोठं सॉफ्टवेअर आहे ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे. मग आता वेगवेगळे छोटे छोटे सॉफ्टवेअर कोणते, त्यामध्ये काय होतं, वेगवेगळ्या लँग्वेज कोणत्या वापरल्या जातात. कारण इव्हन आपण माणसं बोलताना सुद्धा वरवरून वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलतो, जी सोपी जाते ते. मूळ काय असतं, की कम्युनिकेशन व्हावं एकमेकांचं. ह्यामध्ये पण आहे. कम्प्युटरला फक्त एकच भाषा समजते, 1 आणि 0. परंतु त्याला बोलण्याच्या पद्धती खूप वेगवेगळ्या आहेत. जसं आपण माणसं एकमेकांना बोलतो, मूळ एकच असतं, पण बोलण्याच्या पद्धती खूप वेगवेगळ्या. तसे जेव्हा हे सगळं समजतं, तेव्हा आपल्याला समजून घ्यावं लागेल, की एका साईडने अटॅक कसं करायचं आणि त्याला डिफेंड कसं करायचं. सो हा एक ओव्हरव्ह्यू आहे. प्री सिक्युरिटी म्हणजे तुम्हाला माहिती काय काय असावं. एकदा प्री सिक्युरिटी किंवा ह्या सगळ्या गोष्टींची माहिती झाली, तुमचा कॉन्फिडन्स ऑलरेडी खूप वरच्या लेवलला जाईल, जेणेकरून तुम्ही स्वतःला हे शिकवण्यासाठी किंवा शिकण्यासाठी मदत होईल. आणि माझ्या मते तुम्ही ह्या गेमिफाईड वेने खेळायला पाहिजे, किंवा एक एक टास्क कंप्लीट करायला पाहिजे. जेव्हा एक एक छोटी छोटी रूम तुमची कंप्लीट होईल, ही एक रूम आहे, ही एक रूम आहे. रूम म्हणजे यांच्याकडे एक छोटासा टास्क आहे जो कंप्लीट करावा लागेल तुम्हाला. जर तुम्ही तो टास्क छोटा छोटा कंप्लीट कराल, तर तुम्हाला एक आनंद होईल, की माझी एक एक स्टेप कंप्लीट होत आहे. ठीक आहे. जसं मला ग्रीन मध्ये दाखवलं, मिस्ट्री चेस्ट बाकी आहे, हे ग्रीन मध्ये दाखवलं, कंप्लीट झालंय माझं. ठीक आहे. सो तुम्हाला हे ग्रीन कलर एक वेगळा कॉन्फिडन्स देईल गोष्टी कंप्लीट करण्यासाठी. ठीक आहे. सो जेव्हा हा प्री सिक्युरिटीचा पाथ कंप्लीट होईल, तेव्हा आपण बघूया की एक्झॅक्टली सायबर सिक्युरिटी. आता आपण बेसिक सगळं समजून घेतलं. नाव आता रिअल गोष्ट आलेली आहे, की सायबर सिक्युरिटी मध्ये आलोय आपण आता सायबर मध्ये. जेव्हा त्यामध्ये येऊ, त्यात पण काही बेसिक्स आहेत. इट्स नॉट लाईक की तुम्ही आलात आणि तुम्हाला सगळंच एकदाच समजून घ्यायला लागेल. सो त्यामध्ये आता हा पण एक पाथ आहे, आणि हे पण वेगवेगळ्या मॉड्यूल्स पासून बनलेलं आहे. सो त्या मॉड्यूल्स मध्ये ऑफेन्सिव्ह सिक्युरिटी, डिफेन्सिव्ह सिक्युरिटी एकदा बघूया. ह्याच्यामध्ये काही कव्हर झालेलं आहे का आपलं असं ह्या गोष्टी? नाही. याच्यामध्ये हे जे अटॅक्स अँड डिफेन्सेस सांगितलेले आहेत, ह्या गोष्टी इथे चालू झाल्या, की ऑफेन्सिव्ह म्हणजे अटॅक करण्यासाठी कसं शिकवायला जाईल. त्याच्यानंतर डिफेन्स करायचं, कोणी अटॅक केला तर स्वतःला रोखायचं कसं. तिसरी गोष्ट आहे सर्च कसं करायचं. ठीक आहे. सर्च कराय म्हणजे एखाद्या टार्गेट विषयी आपल्याला खूपच माहिती पाहिजे, ते कसं सर्च करायचं. ठीक आहे. हे 3 झालं. त्याच्यानंतर सेक्शन 2 आहे, एकदम बेसिक, जे आपण ऑपरेटिंग सिस्टीम शिकलो. ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये लिनक्स नावाची ही एक खूप महत्वाची ऑपरेटिंग सिस्टीम आहे. त्याच्याविषयी आपल्याला माहिती शिकवली जाईल 3 भागांमध्ये.
सेक्शन 3 आहे विंडोज अँड एडी. एडी म्हणजे ऍक्टिव्ह डिरेक्टरी आहे. ऍक्टिव्ह डिरेक्टरी म्हणजे एकदम थोडक्यात सांगायचं तुमचं फोन बुक समजा. त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन सगळी ठेवली जाते तुमच्या युजर्सची. ठीक आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट लिस्ट समजू शकता. एक्झॅक्टली नॉट कॉन्टॅक्ट लिस्ट, ऍक्टिव्ह डिरेक्टरी म्हणजे सिमिलर टू समजून घेण्यासाठी. ठीक आहे. तर हे विंडोजचे सगळे आणि ऍक्टिव्ह डिरेक्टरी नेमकं काय आहे हे समजून सांगितलं जाईल. मी सांगण्यापेक्षा तुम्ही हा स्वतःहून जर ऍक्च्युली हा कोर्स केलात तर व्हेरी गुड. आणि माझ्या मते हा फ्री फ्री अवेलेबल असावा. तुम्ही एकदा नक्की ट्राय करावा. त्याच्यानंतर लिनक्स मध्ये किंवा ऑनलाईन सॉफ्टवेअरच्या दुनियेमध्ये सगळ्या गोष्टी UI सोबत होत नाहीत. कमांड लाईन ही खूप पॉवरफुल गोष्ट आहे. जसे तुम्ही विंडोज मध्ये पॉवर शेल किंवा कमांड लाईन बघितले असेल. सो हे होईल. आपलं 5वं सेक्शन आहे नेटवर्किंग. आय थिंक डेफिनेटली हे थोडासा ओव्हरलॅप आहे आपल्या आधीच्या पाथपासून, जो प्री सिक्युरिटीमध्ये आपण केलेला आहे नेटवर्किंगचा. पण ह्यामध्ये आपण खूप डीपमध्ये गेलेले आहेत. तिकडे फक्त मॉडेल्स शिकलो. आता ह्यामध्ये त्या मॉडेल्सच्या आतमध्ये जे जे प्रोटोकॉल्स आहेत ते. त्याच्यानंतर वायरशार्क हे एक सॉफ्टवेअर आहे ज्याच्यामध्ये आपण आपल्या नेटवर्किंग मधले जे एक एक पॅकेट आहे त्याचं रीड करू शकतो की प्रत्येक पॅकेटमध्ये काय काय आहे. ठीक आहे. TCP डम्प्स, Nmap हे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहेत. त्याच्यानंतर क्रिप्टोग्राफी. क्रिप्टोग्राफी म्हणजे आपण एकमेकांना किंवा दोन कम्प्युटर एकमेकांना जेव्हा बोलत असतो, समजा आपण घरी बोलतोय आणि लहानपणी आपण करायचो की आपली आपली वेगळी भाषा बनवायची की दुसऱ्यांना कळणार नाही. सिमिलरली कम्प्युटरचं काम तसंच असतं. जेव्हा ते दोन लोक एकमेकांसोबत बोलत असतात, त्यांची इच्छा असते की तिसऱ्या कोणाला समजू नये. त्यामुळे त्यांनी काही सेट ऑफ रूल्स बनवले की आमचं बोलणं आम्हालाच समजलं पाहिजे किंवा मला गॅरंटी असली पाहिजे की मी जे बोलतोय ते पुढच्यालाच कळलं पाहिजे, बाकी कोणाला नाही. सो हे सगळं जे तामझाम केलेलं आहे तो ह्यामध्ये सांगितलेला आहे. आणि आपला तिसरा, सॉरी, 7वा जो सेक्शन आहे तो आहे एक्सप्लॉयटेशन. आता मग आपण बेसिक सगळं शिकलं, मग हे सगळं शिकायचं कशासाठी? आपण सायबर सिक्युरिटी शिकतोय ना. सो जेव्हा हे शिकल्याच्या नंतर आता त्याचा फायदा कसा घ्यायचा, एखाद्या गोष्टीचा दुरुपयोग कसा करायचा हे शिकवलेलं आहे. ऍक्च्युअल मध्ये आपल्याला दुरुपयोग करायचा नाहीये, पण बॅड ऍक्टर कसे करतात आणि आपल्याला स्वतःहून ते करून बघावं लागेल. जसं म्हणतात ना की पोलिसांना चोरासारखाच विचार करावा लागतो, तेव्हा तुम्ही ऍक्च्युअल चांगले पोलीस बनू शकता. हा एक्झाम्पल ऍक्च्युअल मध्ये इथे दिलेला आहे. 8व्या सेक्शन मध्ये वेब हॅकिंग, हे वेबसाईट वगैरे ऑनलाईन दिसणाऱ्या गोष्टी कशा हॅक करायच्या. मग टूल्स, हॅक करण्यासाठी वेगवेगळे टूल कोणते वापरले जातील. हे खूप पॉवरफुल टूल आहे. तुम्ही कधी ऐकलं असेल DDoS किंवा डॉस अटॅक्स, त्याच्यासाठी महत्वाचं आहे. बाकी गोष्टी तुम्हाला हळूहळू समजतील. त्याच्यानंतर आता हे वरचे लोक अटॅक करतील तर कोणीतरी रोखलं पण पाहिजे त्याला, नाहीतर अटॅक करत जातील. मग किल्ला वगैरे बांधायची गरजच काय होती आधी? असंच देऊन दिले असते राज्य? नाही, आपल्याला डिफेंड पण करायचं आहे त्याला. ठीक आहे. सो डिफेंड करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत की सॉक अनालिस्ट काय असते, डिजिटल फॉरेन्सिक्स कसं असतं, या सगळ्या गोष्टी. हे सगळे झाल्याच्या नंतर वरच्या गोष्टी अटॅक करण्यासाठी किंवा झालेला अटॅक रोखण्यासाठी जे वेगवेगळे सोल्युशन्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्यांच्याविषयी माहिती. IDS म्हणजे इंट्रुजन डिटेक्शन सिस्टम. जसं आपल्या घरामध्ये गेट समजू शकतो किंवा आपला कुत्रा समजू शकतो तुम्ही. मालकाला आणि कुत्रा, कोणीतरी आला बाहेरून अचानक अननोन पर्सन, आपला कुत्रा भुंकायला लागतो, लगेच मालकाला समजून जाईल की घरामध्ये कोणीतरी आलंय. जुन्या काळातली सिस्टम. आजकालच्या काळामध्ये ऑटोमेटेड अलार्म्स आहेत, जे कॅमेराज आहेत जे मोशन डिटेक्ट करतील आणि त्याच्यानुसार अलार्म ट्रिगर करतील वगैरे. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर डिफेन्सिव्ह सिक्युरिटीचे वेगवेगळे टूल्स कोणते आहेत, कसे आहेत, हे झाल्याच्या नंतर आपलं स्वतःचं करिअर या सायबर सिक्युरिटीमध्ये कसं करायचं आपल्याला हे शिकवलं आहे यामध्ये. ठीक आहे. आणि शेवटचं सेक्शन ज्याच्यावरती आपण असं समजू शकतो की ह्या इंटरनेटच्या दुनियेमधली कुठलीच गोष्ट एक्झिस्ट नाही करत त्याच्या विना. म्हणजे मॅक्झिमम एक प्रोजेक्ट आहे OWASP नावाचा, जे 10 एक वरवरच्या लेवलने विकनेसेस सांगतो, ज्याच्यामध्ये एक ब्रॉड कॅटेगरीज मध्ये जे मोठे मोठे रिस्क आहेत त्यांना डिवाइड केलेलं आहे. आणि त्यामध्ये आतमध्ये छोटे छोटे भरपूर रिस्क असतील, ब्रॉड कॅटेगरीमध्ये डिवाइड केलंय. त्याची इन्फॉर्मेशन इथे आहे. हे याच्याविषयी आपल्याला माहिती असणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही हे दोन्ही पाथ आहेत, लर्निंग पाथ, हे कम्प्लीट करायला हवे. आणि त्यानंतर आपण जायला हवं ज्युनियर पेन टेस्टरकडे, ज्याच्यामध्ये पण बेसिक गोष्टीच आहेत सुरुवातीला.
पण पुढे पुढे खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. हे एकदा का बेसिक संपलं आपलं की आपण पेनिट्रेशन टेस्टिंग फाउंडेशन्स, नंतर नेटवर्क रिकनेसन्स म्हणजे आपण एखाद्या विषयी संपूर्ण माहिती नेटवर्कवरून कशी गोळा करू शकतो ते. एनमॅप म्हणजे तुमच्या वेबसाईट सोबत किंवा होस्ट सोबत वेगवेगळ्या पद्धतीने आपण इंटरॅक्ट करून त्याची संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत कशी घेऊ शकता हे सांगितलेलं आहे. मग ऑनलाईन वेब ॲप्लिकेशन जे म्हणतात, वेबसाईट्स प्लस ॲप्लिकेशन, सो ऑनलाईन ॲक्सेस होणार ॲप्लिकेशन, ठीक आहे. सो त्याची सिक्युरिटी फंडामेंटल्स कशा आहे. बग सूट म्हणजे तुमचे जे रिक्वेस्ट जातात, रिक्वेस्ट रिस्पॉन्स क्लायंटकडे, क्लायंट सर्व्हर मॉडेल, ह्या सगळ्या गोष्टी शिकतो. सो त्याच्यामध्ये छोट्या छोट्या फ्रॅगमेंट्स मध्ये तुमची इन्फॉर्मेशन कशी जाते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, त्यामध्ये आतमध्ये हेडर्स कोणते जातात, मेसेज कोणता जातो, त्याच्यासाठी कोणकोणते समजू शकता तुम्ही आतमध्ये टेक्नॉलॉजीज वापरलेल्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी मध्ये तुम्हाला माहिती मिळतील. अशा भरपूर गोष्टी महत्वाच्या आहेत ज्या ह्या प्रिसिक पेनिट्रेशन टेस्टरच्या पाथमध्ये आपल्याला शिकायला मिळतील आणि ते खूप महत्वाचे आहेत. आणि माझ्या मते हे शिकणं खूपच महत्वाचं आहे. हे माहिती असावं. ओआस टॉप 10 जे आपण आधी शिकलोय, पण ह्यामध्ये अजून डिटेलमध्ये की त्याला वापरायचं कसं ऍक्च्युअली, त्याच्यानुसार आपलं सिक्युरिटी मॉडेल कसं बनवायचं, पासवर्ड अटॅक, मेटास्प्लॉइट, प्रिव्हिलेज एस्कलेशन, ह्या सगळ्या टर्मिनॉलॉजीची सविस्तर माहिती यामध्ये दिलेली आहे. ठीक आहे, चला सुरुवात करा शिकायला. आपण प्री सिक्युरिटी आधी संपवूया, त्यानंतर सायबर 101 कडे जाऊया. स्टेप बाय स्टेप इच अँड एव्हरी लेक्चर एकदम सविस्तरपणे समजून सांगण्यात येईल की एकदा हे तुम्ही कराल, कुठल्याही इंटरव्ह्यू मध्ये जाऊन बसाल तर तुम्हाला खूप काही समजून सांगता येईल आणि 60 to 70% इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स येतीलच, तुम्हाला बोलता येतील. 30% रिअल सिनारिओ बेस्ड असतील, त्याचा तुम्हाला स्वतः अभ्यास करावा लागेल. ठीक आहे, धन्यवाद.